कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे फ्राय करून काढून घ्यायचे आहेत। 1 छोटी वाटी डाळवं देखील थोडंसं तेलावरती भाजून काढून घ्यायचं आहे। 1 छोटी वाटी खोबरं तेलावर खमंग भाजून काढून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी छोटी वाटी तीळ भाजायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत, त्यांना देखील कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून काढून घ्यायचं आहे। आता उरलेल्या तेलामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 1 चमचा जिरे घालायचं आहे, थोडंसं तेलावरती भाजायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व गोष्टी मी 1 चमचा तेलामध्येच फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। 4 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे, थोडीशी हळद कलर येण्यासाठी घातलेली आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला जाडसर असं दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली बहुगुणी केस गळतीवर उपायकारक असणारी